आई आज काय बनवते? आज मी आज मी बनवते खुसखुशीत भजा. त्याला लागणारे साहित्य: एक कांदा, 3 मिरच्या घेतल्या, त्यामधून अशा कापायच्या आणि बारीक करायच्या. आणि कोथिंबीर घेतली, 1 वाटी बेसन पीठ घेतलं, हळद, ओवा, मीठ चवीपुरतं, जिरे आणि थोडासा किंचित सोडा. तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घालायचं असेल तर नका घालू. आता हे बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकते बाउलमध्ये. थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि चांगलं असं मस्त फेटायचं, घट्ट असं. आपोआप ते लूज होऊन जातं. असं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. असं चांगलं असं फेटायचं. 2-3 मिनिटं तरी असं फेटलं पाहिजे, तर चांगल्या भाज्या येतात मस्त खुसखुशीत. हे बघा, अशा अशा पद्धतीत थोडं असं टाकायचं, जास्त नाही टाकायचं पाणी. जास्त लूज पण बनवायचं नाही. असं मस्त 2-3 मिनिटं असं फेटत राहायचं. असं फेटल्यावरती मस्त छान येतात भाज्या. आता मी ओवा टाकते, जिरे टाकते, थोडीशी हळद टाकायची चिवीडभर, हे सोडा टाकते, थोडा टाकायचं चिमूटभर असा, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. परत जरा चांगलं असं फेटायचं, कारण ते सगळे जिन्नस टाकलेत ना, ते लागले पाहिजे. परत थोडंसं असं फेटायचं 1 मिनिट असं. हे बघा, ह्या मिरच्या आहेत ना, अशा मधून कापायच्या आणि ते असे बारीक करायचे, असे एकदम बारीक करायचे. अशा कोथिंबीर पण घ्यायची, कोथिंबीर पण बारीक करायची. कोथिंबीर मिरची टाकली काय सुंदर लागते, छान लागते भजी. ह्या जे बिया आहेत ना, ते घ्यायचे नाही. कोथिंबीर पण टाकायची. हा कांदा टाकायचा चिरलेला. परत 2 मिनिटं चांगलं असं फेटायचं, मिक्स करायचं असं. आता तेल तापलंय. आता मी असं एक बाजूने असं घ्यायचं आणि असं अलगद टाकायचं. अशा पद्धतीत टाका. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मोठे, लहान मोठे तुम्ही करू शकता. आपण जसं पेटलं ना, तसं ते भज्या छान येतात. असं गॅस बारीक करा. तुम्ही हाताने किंवा चमच्याने पण टाकू शकता. हे बघा, अशा पद्धतीत होत आहे बघा, कशा मस्त गोल आल्या बघा.